यांच्यामुळे मला अजून किती खोटं बोलावं लागणार आहे. आईंना दुखवायचं नाही, बाबांना त्रास होऊ द्यायचा नाही. मी हे सगळं अथर्वच्या काळजीनं वागते, पण माझ्या मनाला नाही पटत आहे. नेहमी सत्याचा आग्रह धरणारी मी, अथर्वला प्रामाणिकपणा शिकवणारी मी आज खूप चुकीचं वागले. मी यांना पाठीशी घालणं बरोबर नाहीये. चुकले मी. राधिका, काय काय नाही काय नाही, थँक्स म्हणायचं होतं. म्हणजे मला माहिती आहे नुसतं थँक्स म्हणून काही माझी जबाबदारी पूर्ण होणार नाहीये. आपण या विषयावरती नको बोलूया. मला बरीच काम आहेत. उद्याला सकाळी अथर्वची शाळा आहे. हे बरं आहे. इथे मनापासून थँक्स म्हणतोय तुला, तर आता तुला त्याचाही राग येतोय. मग मगाशी एवढं शनायासमोर मला सावरून घेतलंस की मी तुझ्या ऑफिसमध्ये कामासाठी आलो होतो, तिथे नव्हतो महाजनींच्या इथे. ते तरी कशाला म्हणालीस? स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठी? स्वतःचं महत्व सिद्ध करण्याची एक संधी सोडत नाही सात राधिका. मला त्याची गरज नाही. मी तुम्हाला मदत केली कारण तुम्ही माझी मदत केली म्हणून. पण कुणी जर मदत केली आहे तर आपण थँक्स म्हणतोच ना. नाही म्हणणार मी, कारण आज तुमच्यामुळे मला आईंसमोर खोटं बोलावं लागलंय. तुमच्या अनेक गोष्टी मला आईंपासून लपवाव्या लागतात. तुम्ही असं सांगितलंय की मी एका मोठ्या पोस्टवरती नोकरीला आहे एका कंपनीमध्ये, आणि असं सांगून तुम्ही एक कॅब चालवताय. हे जेव्हा आईंना कळेल ना, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटेल. उद्या ही गोष्ट बाबांना कळली ना, तर त्यांना सुद्धा वाईट वाटेल. कुठल्याही आई वडिलांची आपल्या मुलाकडनं प्रगतीची अपेक्षा असते, अधोगतीची नाही. ए राधिका, एवढंच नाही तर तुम्ही सतत खोटं बोलताय वारंवार. राधिका बास. तू माझी बाजू सांभाळून घेतलीस म्हणून तुला फक्त थँक्स म्हणायला आलो. हे लेक्चर ऐकायला नाही आलेलो मी इथे. वा, अच्छा, म्हणजे शन्यासाठी का? ती काय विचार करते यासाठी? आपले आई वडील, मुलगा आपल्याबद्दल काय विचार करतो याचं तुम्हाला काहीच पडलं नाहीये. तिच्याबद्दल वाटतं कारण ती माझी लग्नाची बायको आहे, कळलं? तर काय बोलू मी? ती माझी लग्नाची बायको आहे हे तुम्ही तुमच्या बायकोलाच सांगताय. यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. ही वेळ तुम्ही माझ्यावरती आणली नसती ना, तर मी तुम्हाला थँक्स म्हटलं असतं. पण काय करणार, या अशा गोष्टी, आपलं आयुष्य आपल्या हातात नसतं ना. ठीक आहे, नशिबाचे भोग म्हणायचे, दुसरं काय. पण आता मी तुमची मदत केली, यापुढे माझ्याकडनं अशी अपेक्षा ठेवू नका. मला अथर्वला सांभाळायचंय, त्याला वाढवायचंय, त्याच्यावरती चांगले संस्कार करायचे. त्याच्यासमोर असे आदर्श ठेवायचे नाहीत. आणि या सगळ्यात आणखी माझी भर नको. मी यापुढे तुमच्यासाठी खोटं नाही बोलणार. बाई, कुठं ठेवली होती ही ना भेंडी? सगळी मिळमिळीत झाली. गुड मॉर्निंग ऑरेंज सासू. काल मला तुम्हाला सांगायचं होतं ते म्हणजे प्राऊडली की मी ते जे स्पायडर वेब्स होते ना सगळीकडे जळमाट ते मी सगळं क्लीन केलंय हॅपीली. ते बाथरूम मध्ये होते, ते कोण काढणार ग? मी आता पाहिली तिथे बाथरूम मध्ये आहेत ती. पण यू सेड की घरातले काढायचे जळमाट. आणि मग घरामध्येच येतं ना बाथरूम, का आपलं बाहेर असते का बाथरूम? तू ते नॉट फेअर ऑरेंज सासू. तुम्ही सांगितलं होतं ते सगळं काय clean. काय गोंधळ लावलाय सकाळी अरे सकाळी? ही सांगितलं होतं राधिकाने, सगळी जळमाट.
सगळी जळमट काढायची म्हणून. तर हिने बाथरूम मधली जळमट साफच नाही केली. मला म्हणते बाथरूम का घरामध्ये येतं का म्हणे, बाथरूम तर घरामध्ये येत नाही ना म्हणे, तुम्ही तर फक्त घरातली सांगितली होती म्हणे. सी गॅरी, आता मी ऑरेंज असूनही मला सांगितलं होतं हॉलचं काढ, किचनचं काढ, बेडरूमचं काढ, मी सगळं साफ केलं. तर एवढं फक्त बाथरूमचं नाही केलं तर किती बोलतात त्या मला. एक मिनिट आई, अगं काय तू पण इतकं काय करतेस? आणि शनाया तूही जरा शांत हो बरं. काय करा ना काहीतरी मॅनेज थोडं सगळं. शांत व्हा. चला सकाळी सकाळी उगीच भांडू नका. चला मी निघा. गॅरी listen ना. अरे मी ब्रेकफास्ट आणि टी केलाय तुझ्यासाठी. नाही मला ऑलरेडी उशीर झालाय. आज बरीच काम आहे. व्हॉट इज दिस यार? आई थांब जरा तू. इथे मला घाई झाली. ऑलरेडी उशीर झालाय बच्चा. आज शनाया आज नको, मी नंतर खातो. हं? नको ना गॅरी असं करू, ते सगळं वेस्ट जाईल यार. नको ना प्लीज, तुम्ही खा ना. मला उशीर झाला. मी ऐक ना, मला तू ते तिकडे बरोबर मी निघतो. तू नाही, नाही, नंतर मला ते मसाला फॅक्टरीला जायचं, मला ड्रॉप कर ना गॅरी. मला फॅक्टरीत जाते का दिवे लावणार देव जाणे. मला बघायचंच आहे गॅरी कुठे जातोय ते. आज मला चेक केलंच पाहिजे. अय का ग बाई, कुठे झाली तू? आई अगं काय भैताड बिजली आहे का बाई? कुठेही जाते बाई. आता इथे होती, आता राधिकाला सांगितलं पाहिजे बाई, फोन कर. नको बाई, तिला आधीच ताप आहे खूप, आणि वरीचा ताप नको. आणि मग काय इतकी मजा आली तुला सांगतो. काय बेत केला होता हिनं जेवणाचा. अगं मीच यांना म्हटलं, हे बघ एरवी कधी कुणाला मुद्दाम करून खायला घालायचा योग येत नाही. ते भाजी आमटी केली तरी काय एवढी एवढी वाटीभर आणून देते मी इथे. म्हटलं काहीतरी गोडाधोडाचं करूया. सगळ्यांना पोटभर जेवताना बघून इतका आनंद मिळाला म्हणून सांगू. हो ना, सुबोधलाही खरं तर जेवायचं होतं. उगाच आडेवेडे घेत होता. म्हणायचं आपला मला इकडे जायचंय तिकडे जायचंय. म्हटलं नाही, जेवायला बस. शेवटी रेवतीही बसली. ह्यांच्या पुढे दोघांचंही चालत नाही. बरोबर आहे. मग नेहाबाई तर एकदम खुश असतील ना? अरे म्हणजे काय, नेहाबाई आजीवर खुश हा. आणि आजीबाई माझ्यावर खुश. का? तुम्ही काही स्वयंपाक करायला मदत केली का? आजीबाईंना घास भरवला जेवताना. काकू आ? त्यांचा पोरकटपणा ग, दुसरं काय. हा, पोरकटपणा वगैरे नाही, प्लॅनिंग. अगं आमचं झाल्यावर मी सुबोध आणि रेवतीला पण सांगितलं भरवा घास एकमेकांना. अरे वा, हे तर एकदम छानच झालं. मग आता बघच पुढे पुढे काय काय होतंय ते. काका, कितीतरी दिवसांनी तुमच्या चेहऱ्यावरती हा असा आनंद पाहते. हो ना, निखळ आनंद, घराला घरपण असल्याचा. मजा येते खूप. काकू, काकू काय झालंय? काय झालं तुम्हाला? काही नाही ग, हे सगळं माझ्या मुलाच्या बाबतीत नाही मला करता येत. हो, पण हे असं काऊन मनात आणता तुम्ही? हा, सगळेच तर तुमचेच ना. असं नका बरं मनात आणू. हा, शांत व्हा काका. भरल्या घरात रडायचं नाही. अगं इथे नेहा, सुबोध, रेवती आहेत ना सगळे. आणि शेजारी राधिका राहते, नानाजी आहेत, पंकज आहेत. आणि राधिकाच्या सासूबाई तर तुझी मैत्रीणच आहेत. एकटी कुठे आहेस तू? तरी वाटत काकू रडू नका बरं. आणि तुम्हाला लाड करावेसे वाटतात ना, मग आमचे करा ना. हं? पण आता रडू नका. काकू हे घ्या, आधी चहा घ्या. घ्या काका, तुम्ही पण घ्या. हो. अगं नेहा आणि अथर्वचे रोज लाड कर, दमून जाशील. तेच ना. आणि रेवती, सुबोध भाऊ दोघांनाही तुम्ही मुलंच मानता की नाही? मग त्यांचे लाड करायचे, त्यांच्यासाठीच तर करून राहिला ते. उलट समाधान वाटलं पाहिजे काकू तुम्हाला. कधी कधी ना, रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती जास्त जवळची असतात. हो ना, आपला मुलगा आपल्याला विचारत नाही तर आपण कशाला लक्ष द्यायचं तिकडे. सुबोध आणि रेवतीचा संसार कसा सुखाचा होईल यासाठी प्रयत्न करायचा.
जगातले सगळे आईवडील करतात ना तेच आपण करायचं. मुलांचा सुखाचा संसार आनंदाने बघायचा. काका, तुम्ही करताय ना तसा विचार प्रत्येकानं केला ना तर प्रत्येक घर आनंदी असेल. हो, आज डॉक्टर रमा जोशींची मुलाखत आहे मुलांच्या संगोपनाबाबत. हो, मला त्यांचे सगळे डिटेल्स मेल कर. ओके. मिथिला, ह्याचा फॉलोअप ठेवशील. हो मॅम. बरोबर, सरांनी मला का बोलावलं इथे आणि ते कुठे आहेत? मॅम मला काही आयडिया नाहीये. हॅलो. अगं बस 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 बस. तसंही मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. काय झालं सर, काही प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम काही नाही. मला एक सांग की कोण आपल्याकडे मुलगी आली होती जिने तो मातीचा केक खाल्ला? शनाया सबनीस. शनया सुभेदार ना, म्हणजे राधिका सुभेदारच्या नवऱ्याची बायको. हो, मग नाही, मला त्याच्याच बद्दल बोलायचं होतं. मला सांग की राधिका सुभेदार हे खूप मोठं नाव आहे. हो सर, राधिकाने स्वतःची कंपनी सुरू केली स्वतःच्या बळावर आणि घरचं बाकी सगळं सांभाळून ती हे करते. मला काय वाटतं रे, तसंही आता वुमन्स डे आहे. आपण वुमन्स स्पेशल एपिसोडमध्ये राधिकाचा इंटरव्ह्यू घेऊया. हो, काहीच हरकत नाही. फक्त म्हणजे ती एकटी नको, मग आपण शनायाला सुद्धा घेऊ. व्हॉट? अगं सक्सेस स्टोरी आहे ही. हे बघ रेवती, सवत खूप बायकांना असू शकतात, पण आपली सवत आपल्या घरामध्ये नांदवणारी ही बाई पहिलीच असेल. राधिका आणि शनया आपल्या शो मध्ये आमने सामने यायलाच पाहिजे. नो सर, हा? मला हे मान्य नाही. रेवती, ही स्टोरी नाही नाही, स्वयंसिद्धाने ती कॅच केलीच पाहिजे. सर, राधिका माझी मैत्रीण आहे आणि तिचे प्रॉब्लेम्स मी असे चव्हाट्यावर मांडणार नाही. रेवती, डोंट टेक इट पर्सनल. सर, पण तिच्या पर्सनल लाईफवर आपण असा टीआरपी मिळवणं योग्य आहे का? तिथे अख्ख्या जगाला माहितीये की काय चाललंय. मला नाही वाटत त्याच्यात काही प्रॉब्लेम. आपण असं कितीतरी वेळा केलं. सर, पण आपण त्यांचे प्रॉब्लेम्स एन्जॉय नाही केले. उलट आपण त्यांना धीर दिला, त्यांचा आदर्श लोकांसमोर ठेवला. हे काही वेगळं नाही. सर, राधिकाच्या बाबतीत मी हे करणार नाही. हे बघ रेवती, हे न्यूज चॅनल, इथे चर्चा होतात आणि काही दडलेल्या गोष्टी निघू शकतात. बाबा, सर, लोक काय करतात ह्यापेक्षा आपण काय करायचं हे ठरवूया का? नाहीतर मग स्वयंसिद्धा आणि इतर लोकांमध्ये काय फरक राहिला? मला हे योग्य वाटत नाही. रेवती, हा बिझनेस. ही स्टोरी लाईन आपल्याला टीआरपी वाढवून देईल, ऍड्स मिळतील. नो सर. ठीक आहे, तुला जर का हे जमणार नसेल तर जॉब सोडावं लागेल. ओके सर, मी माझं रेझिग्नेशन लेटर पाठवून देते. जे माझ्या तत्वात बसत नाही ते मी करणार नाही. थँक्यू. सर, आता काय करायचं? बाप्पा, तू जा तुझ्या कामाला जा. आता हे सगळं मलाच हँडल करावं लागेल. ओके सर. हॅलो. मी शैलेश पराडकर बोलतोय, स्वयंसिद्धामधून. ओ हाय सर, बोला ना बोला. मी बोललो रेवतीशी इंटरव्ह्यू बद्दल, पण ती काय तयार होत नाही. ओ माय गॉड, मग आता? काय इंटरव्ह्यू होणं तसं कठीण दिसतंय. सर,
काय बोलताय तुम्ही? म्हणजे ऍक्च्युली हा इंटरव्ह्यू होणं गरजेचं आहे. म्हणजे मला तर तसंच हवं होतं. हो ना, पण आता राधिकाला सांगणार कोण असा प्रश्न आहे ना. आणि तुम्ही म्हणाला होता शनाया तरी तयार असेल. हो हो, शनू बेबी, आय मीन शनाया सुभेदार नक्कीच येणार. पण तुम्ही आता म्हणताय राधिका येणार नाहीये, मग पण राधिकाला तर बोलवावं लागेल ना. मला काय वाटतं की ही जबाबदारी तुम्हीच घ्या. मी मी हो, म्हणजे आता तुमच्या मुलीचा इंटरव्ह्यू हवा असेल तर राधिकाला बोलवावं लागेल ना. हा? नाही म्हणजे बघा, विचार करा, ठरवा कसं काय. सब ही बाई राधिकाला नक्की आणणार. श्रेयस, विश्वनाथ फूड्सना आपण मसाले सप्लाय करतोय, तर त्यांच्याबरोबर आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करायला हवं. ते लवकरात लवकर तयार करून घ्या. होय. विश्वनाथ फूड्स बरोबर आपलं सूत जुळलं तर आपला एक्सपोर्ट वाढणार एवढं मात्र नक्की. नानाजी म्हणतात ना, केल्यानं होत आहे रे आधी केलेची पाहिजे. तसंय, आपण आपलं काम करत राहायचं. हा, हे मला पटलंय. काय काय पटलं? हे खाल्ल्याने होत आहे रे, खाल्लंच पाहिजे. अरे, तुला काय झालं इतका हसायला? नाही, हे डाएटवर आहेत ना सध्या, त्यामुळे सतत खाण्याचं सुचत असतं त्यांना, बाकी काही सुचत नाही. नाही मॅम, ही डझंट लिसन टू मी. ए, तुम्ही सगळेजण त्याला सारखं सारखं बोलू नका रे. आनंद, हा? मला सांग, तू काय हवंय तुला? चहा बिस्किट सांगू? चालेल चालेल. अरे चालेल. नो अरे सर, प्लीज डोंट सपोर्ट हिम लाईक दिस. अरे काय असं नाही का सांगतेस तू? आपल्याला बाहेर जायचंय ना. हो, आपल्याला बाहेर जायचं. मी विसरलो. काय जेवायला? कुठे जाणार आहात तुम्ही? फिल्मला? नो नो मॅम, मला काहीच लक्षात राहत नाही. मॅम, मी तुम्हाला विचारणारच होते, एक हाफ एन आवर अर्ली जाऊ शकते का? मॅम, शॉपिंग राहिलं ना केवढं. शॉपिंग? वा, मस्त. फायनली मुहूर्त मिळाला. वहिनी केव्हापासून यांना सांगतोय, अरे शॉपिंगला जा, शॉपिंगला जा, जातच नाही ते दोघं. मॅम, माझं काही नाही हा. ही हॅज नो प्लॅनिंग. काही डिस्कस करत नाही, काही ठरवत नाही. तुम्ही आता बोला त्यांच्याशी. आय एम टायर्ड. अरे नाही, असं नाही आहे वहिनी. इथे ऑफिसमध्ये खूप कामं होती म्हणून. आणि शेतकरी फंडाची फाईल ती पण रेडी करायची होती. तो बरं, मला सांगा, ते काम कुठवर आलंय? फाईल रेडी झाली आहे, तुम्ही बघून घ्या. ठीक आहे श्रेयस, आपण हे नंतर डिस्कस करूया. ठीक आहे, जा तुम्ही. बहिणी, काही मदत लागली तर मी आहेच. पण मी काय म्हणतो, या दोघांना जरा आत्ता जाऊ दे ना. हो, तेच सांगते ना. जा जा जा. आता नो नो मॅम, नाही. आता काय जाऊन करणार? आता नको, आम्ही नंतर ऑफिस हा, एवढं शॉपिंग कुठे करणार आम्ही? मी खरंच सांगते तुम्हाला, खरंच निघा तुम्ही दोघं जण. निघा निघा, जा. ह्याचं काय एवढं? बेगानी शादी में श्रेयस दिवाना. बेगानी शादी में हाँ, जेनी जेनी नाही, बेगानी. जेनी जेनी जेनी. सर, ही इज माय बेस्ट मॅन. कळलं? त्यामुळे बाहेर गेल्यानंतर तुमच्यासाठी काही घेतलं नाही तरी चालेल, पण बेस्ट मॅन साठी काहीतरी घ्या. हे बघ. आनंद, मी तुझ्या बाजूने आहे. हा, सांगा याला. तेव्हा मला सुद्धा एखादा कुर्ता चालेल. आणि मी तर करवली आहे, त्यामुळे आपलं आधीच ठरलंय. मला पैठणी हवी आहे. जेनी, आपलं लग्न जरा ओव्हर बजेट होत आहे असं नाही वाटत का तुला? अहो आनंद भाऊजी, ही तर सुरुवात आहे. पुढे पुढे बघा किती खर्च येतोय ते. ही फक्त सुरुवात आहे. अरे बापरे, म्हणजे अजून कुठपर्यंत जाणार आहे सगळं? नाही नाही, म्हणजे मी काय सांगतो, आता मी जाऊ का इकडनं तर बाकीची खरेदी करू शकतो, काहीतरी सुरुवात करू शकतो खरेदीची. बरोबर की नाही जेनी? प्लीज निघा. चला. भरपूर शॉपिंग करा. बेस्ट मॅन म्हणे हा स्वतःला. बघतो लग्नाच्या दिवशी. निघा Best man. निघा निघा निघा. कंजूस आहेत, फार कंजूस आहे तो. पण लग्न म्हटलं ना की या सगळ्या गोष्टी बाजूला पडतात. पण आनंद आणि जेनीच्या लग्नात खरंच खूप मजा येणार आहे. खूप छान वाटतंय. आनंद, जेनी दोघेही आपल्या अगदी जवळचे आहेत. त्यांची सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत एवढीच इच्छा आहे. सुखी संसाराची स्वप्न काय सगळेच जण बघतात.
बऱ्याच जणांची ती पूर्णही होतात. अर्थात माझा संसार काही सुखाचा झाला नाहीये, पण माझ्या आसपासच्या सगळ्या लोकांचे संसार सुखाचे होऊ देत एवढंच देवाकडे मागणे. जे माझ्या बाबतीत झालं ते इतर कुणाच्याही बाबतीत होऊ नये, बस.